नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या कथेचं नाव आहे गर्भातील गाठ. कथा छोटीशीच आहे आणि खूपच छान आहे. जर कथा आवडली तर कथेला लाईक जरूर करा. रेखाचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. जेव्हा ती सासरी आली तेव्हा तिला वाटलं की जणू सगळ्या आनंदाने तिच्या ओंजळीत स्थान घेतलं आहे. कुटुंब संपन्न होतं, नवरा प्रेमळ वाटत होता आणि तिला वाटलं की आता तिचं आयुष्य स्वप्नासारखं होईल. लग्नाच्या 2 महिन्यांनी जेव्हा रेखाला कळालं की ती गरोदर आहे तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने आपल्या बाळाचं रूप स्वप्नात बघायला लागली होती. पण जेव्हा ही बातमी सासूला कळली तेव्हा वातावरणात काहीसं विचित्र बदल जाणवू लागलं. दुसऱ्याच दिवशी तिच्या नंदेचा फोन आला. अजून मजा करा वहिनी, एवढ्या लवकर बाळाच्या गोष्टीत कशाला पडता? मी पण 2 वर्ष मस्त जगले, 3 वेळा गर्भपात करवून घेतला होता. हे ऐकून रेखाला थोडं विचित्र वाटलं, पण ती काहीच बोलू शकली नाही. नणंद आणि नवऱ्याने मिळून तिला समजावलं की बाळ आता नको, आता तर आपले अजून मस्त एन्जॉय करण्याचे दिवस आहेत. आता मूल नकोय. ती नव्याने सासरी आलेली असल्यामुळे फारसा विरोध करण्याची हिंमत तिच्यात नव्हती. नवऱ्याचं मौन आणि नंदेचे युक्तिवाद यांच्यासमोर ती हरली. आणि मग तो दिवसही आला जेव्हा रेखा हॉस्पिटलच्या त्या पलंगावर शांत पडून होती. तिच्या पोटचा तो नाजूक जीव आता काढून टाकला होता, ज्याला ती प्रेमाने सांभाळायचं स्वप्न पाहत होती. ती घरी परतली तेव्हा शरीर हलकं वाटत होतं, पण आत्मा खूपच जड झाला होता. मनात असह्य वेदना होत्या. डोळे सतत पाणावलेले होते. रात्री झोप येत नसे. तिला वाटायचं जणू आपण आपल्या बाळाचा खून केला आहे. एक हत्या जी तिने स्वतः करवून घेतली होती. वेळ निघून जात होता, पण रेखाची अस्वस्थता कमी होत नव्हती. दरम्यान सासू सुनेचे लहान सहान वाद सुरू झाले. रेखाला आता हे घर जणू एका पिंजऱ्यासारखं वाटू लागलं होतं. नवरा आईसमोर काहीच बोलायचं नाही, फक्त तिला शांत राहायला सांगायचा. रेखाला कळून चुकलं की हे 2 वर्ष मजा म्हणजे एक मानसिक छळ होता. कदाचित हा त्या निष्पाप बाळाचा शाप होता, ज्याला तिने जन्म घेण्याआधीच नकार दिला होता. वेळ आपला वेग घेत पुढे जात राहिला. 2 वर्षांनी अचानक बातमी आली की तिच्या नंदेच्या नवऱ्याचा अपघात झाला आणि तो या जगात उरला नाही. ती नणंद जिला बाळाच्या जागी एन्जॉय करायचा सल्ला द्यायची, आता आपल्या 16 वर्षाच्या मुलासह एकटी राहिली होती. रेखाने या घटनेला आपल्या आयुष्याशी जोडून पाहायला सुरुवात केली. ती विचार करू लागली, हे सगळं एखाद्या अदृश्य न्यायाचाच भाग होता का? आता तिची नणंद समजेल का की एखाद्या आईकडून तिचा आधार हिरावला गेला की काय वेदना होतात? तिचं मन खोलवर हलून गेलं. तिला माहीत नव्हतं की पुढे काय होईल, पण इतकं नक्की समजलं की एखाद्या आईची कोख अधुरी राहिली की त्या वेदना आयुष्यभर मागं लागतात. वेळ पुढे सरकत होता, पण रेखाच्या मनात अपराधगंडाचं मूळ अजून घट्ट होत चाललं होतं. जेव्हा ती एखादं बाळ बघायची तेव्हा तिचे डोळे पाणावले जायचे. तिला वाटायचं जर तो बाळ जन्माला आला असता तर आज तिच्या कुशीत खेळत असता. जेव्हा ती आपल्या नंदेकडे बघायची तेव्हा तिला जाणवायचं की आई होण्याचा आनंद आणि आधार किती आवश्यक असतो. नंदेच्या डोळ्यातही आता तोच एकटेपणा दिसायचा, जो रेखाच्या आत्म्यात घर करून राहिला होता. एक दिवस रेखाने हिंमत करून आपल्या नवऱ्याला म्हणाली, जर त्या दिवशी तुम्ही माझी साथ दिली असती तर आज माझी कोख ओसाड नसती. मी माझ्या स्वतःच्या बाळाची खुनी नसते. पहिल्यांदा तिच्या शब्दात इतकी तीव्रता होती की नवऱ्यालाही काहीच उत्तर देता आलं नाही. सासू अजूनही तशीच कठोर होती, पण रेखाने आता ठरवलं होतं, पुन्हा जर तिच्या पोटी नवा जीव आला तर तो कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. यावेळी ती स्वतःसाठी लढेल, कारण आता तिला समजलं होतं की आई होण्याचा आनंद हा जगातल्या कुठल्याही स्वातंत्र्यापेक्षा मोठा असतो.